दरम्यान देशातील पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्र सरकारनं मोठी मदत जाहीर केली आहे। 5,850 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आलाय। महाराष्ट्रासाठी केंद्राकडून 1,492 कोटी रुपयांचा निधी देण्यात येतोय, तर देशभरातील 21 राज्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, जवळपास केंद्र सरकारकडून 14,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जो निधी आहे तो महाराष्ट्राला देण्यात आला आहे। 5,850 कोटी इतका निधी महाराष्ट्राला देण्यात आला आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यात आपल्याला माहिती आहे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली होती। त्याचबरोबर उत्तर प्रदेश, बिहार या दोन्ही राज्यांसह ईशान्य भारतात देखील मोठी पूर परिस्थिती उद्भवलेली होती आणि त्यामुळे सगळ्याच राज्यांनी केंद्राकडे मागणी केली होती। त्यानुसार आंध्र प्रदेशला 1,000 कोटी, गुजरातला 700 कोटी, तेलंगणाला 417 कोटी मंजूर करण्यात आले, तर बिहारला 755 कोटी आणि आसामला 716 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। छोट्या राज्यांचा विचार केला तर मणिपूर आणि मिझोरम या राज्यांना देखील प्रत्येकी 50-50 कोटी जो निधी आहे तो देण्यात आलेला आहे। काल रात्री उशिरा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतचा जो GR आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि ही माहिती देण्यात आली आहे। या निधीमुळे सगळ्या राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हणता येईल। त्यामध्ये नागरिक असतील किंवा शेतकरी असतील त्यांना जी मदत आहे ती योग्य पद्धतीने आणि भरघोस अशी पोहोचायला मदत होणार आहे असं म्हणता येईल। नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर देशातील पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्र सरकारनं ही मोठी मदत जाहीर केलेली आहे। एकूण 21 राज्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे, तर महाराष्ट्राला सर्वात जास्त निधी मिळतोय।